श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता 19 मार्च गुरुवारी आहे गुढीपाडवा, म्हणजेच आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते. या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की फायदा होतो, की ज्यामुळे जीवनातील सगळ्या अडचणी, समस्या, दुःख जे आहे ना तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. गुढीपाडवा हा नवचैतन्याचे, सुख समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानलं जातं. गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. बघा, या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. मराठी नवीन वर्ष आणि इथूनच मग आपल्याला चैत्र महिना सुरू होतो. आणि असं म्हणतात की आपल्याकडे बघा, आता बऱ्याच ठिकाणी चैत्र महिना साजरी नाही केला जात, पण बऱ्याच ठिकाणी चैत्र महिना साजरी केला जातो. खरं तर 4 नवरात्री असतात, तर त्यातले 2 गुप्त नवरात्र असतात आणि एक शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र असते. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्त्वाचे आहे ना, तर त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रसुद्धा तेवढीच महत्त्वाचे आहे आपल्या कुळदेवीच्या सेवा करण्यासाठी. जसं की मग मराठी नवीन वर्ष सुरू होताना आता यामध्ये राम नवरात्रसुद्धा आहे आणि चैत्र पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करायची असते. व्हिडिओमध्ये या नवीन वर्षाचं स्वागत आपण आपल्या घरातली जी काही नको त्या वस्तू आहेत ना, मग आपल्या घरातली दरिद्री बाहेर काढायची आहेत, तर काही महत्त्वाची कामं आपण आपल्या घरात करू शकता. स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल, अर्थात तुम्ही करू शकता. सुरुवात करूया टाकपासून. देवाचा टाक. प्रत्येकाच्या घरात देवाचा टाक असतो. आता टाक म्हणजे काय, तर मग चांदीचे, याच्यामध्ये ज्याला तांब्याचे पण पाट असतात आणि मग चांदीचे असे आपण नक्षीकाम करून देव तयार करून घेतो असतो सोनाराकडून, त्याला टाक म्हणतात. आता बऱ्याच घरामध्ये आमच्या सगळ्या अडचणी आहेत, ताई असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही सगळ्यात आधी तुमचे देव तपासून घ्या. केंद्रामध्ये देव तपासले जातात. तुमच्या घरातले जे देव आहेत ना, ते तुम्हाला घेऊन केंद्रात जायचं आहे. का बरं? कारण घरात देवघरात इतक्या प्रकारचे देव असतात आणि तुमच्या घरातले काही देव काही फोटोमध्ये असं आहे की देवाला गंध लावल्यावर पूर्ण चेहरा देवाचा झाकला जातो. मग देवाचे डोळे आहेत, काय आहेत, तर याने आपल्याला दोष लागतो. मग तुमच्या घरात जर नको ते फोटो असतील, जर खराब झालेले आहेत, किंवा मग टाक असतील खराब झालेले आहेत, म्हणजे काय की टाक थोडेसे खंडित आहेत, तर आपल्याला असं करणार नाही. पण जेव्हा तुम्ही देव धुता, तर देवाच्या तामणामध्ये जेव्हा तुम्ही टाक टाकतात, तेव्हा बुडबुडे पाण्याचे असे बघा बुडबुडे येतात. तर जर असं असेल ना, तर मग समजावं की आपले देव थोडेसे खंडित झालेले आहेत. म्हणून सांगते की जवळच्या केंद्रात जा, तुम्ही देव चेक करून घ्या. सोनाराकडे जाऊन एकदा देव तपासून घ्या. याने बघा अडचणी निर्माण होतात. सुरुवात तर इथूनच करायची आहे. नको त्या वस्तू देवघरात. तुम्ही त्या देवांची पूजा करता का? नको ते यंत्र त्या देवघरात आहेत, तुमच्याकडून ते होतं का? तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. खरं तर वेळेअभावी किंवा जागेअभावी ना लोकांना देवपूजा करायला जमत नाही आणि जागेअभावी देवघर त्यांना स्थापन करता येत नाही. मग ते काय होतं ना की भिंतीला लटकवलेलं असतं. मग खरं तर या गोष्टी चुकीच्या आहेत, बरोबर आहेत, पण आपल्याला जर जागाच नाही आहे देवघरात, मग अशा वेळेस आपण देवघर टांगून ठेवत असतो. तर या गोष्टी आहेत. जर टांगलेले देव असेल तर ते व्यवस्थित चेक करा. देवघर असेल तर मग देवाचे पाय, चारी पाय जे मजबूत असतात ना, कारण बऱ्याच घरामध्ये असं बघितलं जातं की चौरंगावर देव ठेवलेले असतात, पण चौरंग थोडासा खराब झालेला असतो, चौरंग थोडासा तुटलेला आहे. तर मग अशा पण गोष्टी असेल तर मग त्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. दुसरं, लक्ष्मी येते आणि आपण घरात सुशोभीकरण करत असतो, देवघरात सुशोभीकरण करत असतो. का बरं? का करत असतो? तर लक्ष्मीने आपल्या घरात यावं. भाड्याच्या घरात असल्यामुळे ना खूप गोष्टीचं लिमिटेशन येतं. पण तुमचं स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल, बऱ्याच वेळा दरवाजा जेव्हा आपण उघडतो, मुख्य दरवाजा, तर तेव्हा बघा कर आवाज येतो. दरवाजा उघडताना तर असा कर आवाज येतो. काय होतं ना की त्याला काही नाही, घरातलं खोबरेल तेल आहे ना ते टाकायचं आहे की जेणेकरून तो आवाज बंद होईल. कर आवाज माता लक्ष्मीला आवडत नाही. कर आवाजाने घरात दोष लागतो आणि माता लक्ष्मी घरातून निघून जाते. मग कोण येतं? मग अलक्ष्मी घरात येते. घरातल्या या ज्या काही वस्तू आहेत, बारीक गोष्टीकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. मुख्य दरवाजाच्या इथे आपण उंबरा लावतो. कोण खैराचा लावतो, तर ज्यांच्याकडे जे असेल ना तर तो लावतात. पण भाड्याच्या घरामध्ये असेल तर मग मार्बलचा कडापा लावलेला असतो. तर मैत्रिणींनो बघा, तिथे आपण काही चेंज नाही करू शकत. पण जसं आहे ना तसं त्याच्यावर पण उंबऱ्याला आपण हळदीचं लेपन करू शकतो. कारण आपल्याकडे जे आहे ते देव पण बघत असतो. आता सगळं सुरळीत झाल्यावर देवपूजा करणं किंवा मग सगळं चांगलं होईपर्यंत वाट बघण्यापेक्षा जसं आहे तसं
माणसाने आवर्जून करावं. खर्च करायचा नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची आपल्याला व्यवस्थित काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं महत्त्वाचं की आपल्या घरात बघा, काही घरामध्ये खूप सवयी चांगल्या असतात की दर गुढीपाडव्याला देवाला नवीन वस्त्र घेतलं जातं. मग आपल्याला गुढीपाडव्याला घ्यायचं असतं किंवा मग नवीन वर्ष आहे तर मग घेत असतो, देवाला वस्त्र घेत असतो. तर तो खरेदीचा भाग आहे. तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही करू शकता. आता काय झालेलं आहे ना की चैत्र पाडवा म्हणजे चैत्र महिनासुद्धा लागणार आहे. तर मग आपल्याला कुळदेवीची सेवा करणं महत्त्वाचं आहे. तर घरामध्ये जाळं जळमाटं आहेत तर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. आता मला सुद्धा स्वतःला सवय आहे. आपण रोज बघा झाडू पळशी वगैरे करतो ना, तर त्यावेळेस मग झाडू कोपऱ्यामध्ये वगैरे तुम्ही असा फिरवत जा. तर मग आपल्या फॅनवर वगैरे बघा किती धूळ साचलेली पडलेली असते तर ती स्वच्छ करा. तर त्याच्या आधी आपण जे काही पांघरून वगैरे अंथरूण आहेत ना, तर ते पण स्वच्छ करून ते धुवायचे आहेत. याने सुद्धा बघा घरातलं वातावरण चांगलं राहील, सकारात्मकता राहील. तर याची काळजी घ्यायची आहे. आता आपण किचनमध्ये बऱ्याचशाच वस्तू असतात की समजा चटणी, लोणचं वगैरे याला बुरशी वगैरे लागलेली असते तर ती सुद्धा बघा गोष्ट आपल्याला बघायची आहे. कारण नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि मग या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असल्या तर मग ते तसंच मग वर्षानुवर्ष चालत जातं. पुड्या पापड्या करतो तर ते वेळोवेळी स्वच्छ होतं का, घरात याला भुंगे लागून जातात तर मग आपण त्या गोष्टी बघत नाही. हे का सांगते, कारण चैत्र महिन्यामध्ये आई भगवतीची सुद्धा सेवा करायची असते आणि जोपर्यंत घरातली नकारात्मकता, दरिद्री या गोष्टी जात नाही ना, तोपर्यंत माता लक्ष्मी पण घरात प्रवेश करत नाही. म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. धनधान्याचा साठा घरात असावा, पण ते खराब होईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्त्वाचं असतं. घरात कुलूप आहे तर चावी नाही, चावी आहे तर कुलूप नाही. तर मग अशा गोष्टी असेल तर ते पहिलं व्यवस्थित करून घ्या. कुलूप आणि चावी याचा एकमेकांशी खूप मोठा संबंध आहे. कुलूप मग डिगभर आहे आणि चावी नाही आहे आणि चावी डिगभर आहे पण कुलूप नाही आहे. तर असं असेल तर त्यासुद्धा गोष्टी बदलणं गरजेचं आहे. घरात बंद घड्याळ, चालू घड्याळ घ्या ना, 10 घड्याळ घ्या, तुम्ही घड्याळ बंद नसावं. पण वापरलेलं घड्याळ किंवा मग वापरात असलेलं घड्याळ 4-5 आता लोकांना खूप शौकी आहेत की या गोष्टीचा घड्याळ घेणं, ते चालू असणं खूप भले तुम्ही वापरा किंवा नका वापरू, पण ते घड्याळ चालू असणं महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर एक येतं की स्लीपर घ्या, चप्पल घ्या, बूट घ्या. एका माणसाला 10-12 चपला असतात, तो प्रत्येकाचा वैयक्तिकचा भाग आहे. पण चप्पल व्यवस्थित एका जागी ठेवणं आणि आपल्याला माहिती आहे की चप्पल ही दरिद्री असते, तर प्रत्येक गोष्टीची पण काळजी घेणं आणि ज्या चपला तुटलेल्या आहेत ना, तर त्या खरंच तुम्ही टाकून द्याव्या. आणि एखादी चप्पल चांगली आहे तर ती वापरली नाही आहे तर ते तुम्ही ठेवू शकता. खरं तर आपली चप्पल कोणालाही देऊ नका, पण जास्त पसारा करण्यातही अर्थ नाही आहे. कपडे घ्या, पण ते कपडे कधीही फाटलेली कपडे घालू नका. जर ती फाटलेली असेल तर ती शिवून व्यवस्थित कपडे घालावी. आणि जर तुमच्याकडे ढीगभर कपडे असेल, जर वापरत नाही आहे तर तुम्ही मग खरंच घराच्या बाहेर काढा आणि ती स्वच्छ धुवून वाळून इस्त्री वगैरे करून न फाटलेली ज्याला गरज आहे ना त्याला आवर्जून देण्याचा प्रयत्न करा. या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरात खरंच दरिद्री तयार करतं. वास्तुशास्त्रामध्ये याला खरंच खूप महत्त्व दिलेलं आहे. रोजच्या वापरण्यामध्ये आपण काय करतो, कचरा हा किचन ओट्यावरच असतो आणि आपण मग तो दिवसभर तसाच साचवत असतो. फक्त मग रात्री तो बाहेर ठेवतो. आपण परत तो सकाळी नव्याने कचरा साठवण्यासाठी येतो. तर खरं तर किचन ओट्यावर सुद्धा कचरा नसावा आणि त्याने सुद्धा खरंच खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता आपल्या घरात येते. चैत्र महिना आहे, आपला मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे. जे काही गेलेलं आहे, जे काही झालेलं आहे ते याच वर्षी आपल्याला सोडायचं आहे आणि मराठी नवीन वर्षाकडे स्वागत करण्यासाठी आणि सुरुवात इतके सुंदर गुढीपाडव्याने होते ना, तर याच दिवसापासून नवरात्र सुरू होते. चैत्र नवरात्र सुरू होत असते. रामनवमीची सेवा करायची असते, कुळदेवीची सेवा करायची असते. नाही तुम्हाला घरात घटस्थापना करणं शक्य होत तर बरेच लोक करतात, सगळेच करतात असंही नाही आहे, पण तुम्ही सेवाही करू शकता. पण त्याच्या आधी घरातली ही नकारात्मकता आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे आणि ती व्यवस्थित तेवढ्यात स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. जे काही देवाने दिलेलं आहे ना त्याच्यासाठी कृतज्ञता नक्कीच महत्त्वाची असते. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.